हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशात 49 जागांसाठी 56.68% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73% तर सर्वात कमी 54.33% मतदान महाराष्ट्रात। राज्यामध्ये 54.33% मतदान। दिंडोरीमध्ये सर्वाधिक 62.66% तर कल्याणमध्ये सर्वात कमी 47.8% मतदान। मध्य मुंबईच्या कमलानगरमधील बूथवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकावलं। प्रसाद लाड यांच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। प्रसाद लाड यांचे आरोप खोटे, सत्ताधाऱ्यांच्या दबावातून पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाई। अंबादास दानवे यांचा आरोप। निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा, निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतोय का? उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल। मुंबईत संथगतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली। पराभव दिसत असल्यामुळे उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू। फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। मागाठाण्यातल्या मतदान केंद्रावर मूलभूत सुविधाही नसल्यानं भाजपचे उमेदवार पियुष गोयल संतापले। गैरसोयीमुळे मतदारांवर तासनतास ताटकळत उभं राहण्याची वेळ। हुकुमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल। पत्रकाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। भाजप नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार। पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल केल्याचा आरोप। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी। शांतिगिरी महाराजांच्या 11 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। मतदानाच्या दिवशी भगवे वस्त्र, चिन्हांच्या स्लिप देत प्रचार केल्यानं कारवाई। आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार। बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। बोर्डाकडून अधिकृत घोषणा। पुण्यातील सिंहगड घाट रस्ता गुरुवारपर्यंत बंद। पावसाळ्यामधील दर्डींवर उपाययोजना करण्यात येणार। पायवाटेचा वापर करण्याच्या प्रशासनाच्या सूचना। साताऱ्यातील कराडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील पत्रे उडाले। अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित। रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे उत्तर रत्नागिरीमधील पाणी टंचाई दूर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।